उत्सव साजरा करण्याला फक्त डीजेच लागतो का? आता जे सोलापूरला शक्य होते ते पुण्याला का होऊ नये? ज्याचा लोकांना त्रास होतो अशी कुठलीही गोष्ट आम्ही करणार नाही की आम्ही डीजे वापरणार नाही. अनेकदा पोलीस हतबल झालेले आहेत. अनेक राजकीय नेतृत्व गणेशोत्सवातनं पुढे आलेलं आहे. डीजे मुक्त उत्सव साजरा करून काय होतं आणि जे पुण्यात होतं ते देशात होतं. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि त्याच्याही अगोदर दहीहंडी आहे. आणि त्याच्यामुळे हे दोन्ही उत्सव आपल्याकडं डीजे आणि गाणी याच्यासाठी प्रसिद्ध झालेले आहेत. पण हे कधीपासून आहे? मी तुम्हाला माहिती असेलच, लोकमान्य टिळकांनी जी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली 1893 मध्ये, शेकडो वर्ष उलटून गेलेली आणि त्यानंतरची ही परंपरा आजपर्यंत चालू आहे. गणेशोत्सव थांबला नाही, गणेशोत्सव सुरूच आहे आणि सुरूच राहणार आहे. परंतु गणेशोत्सव साजरा करण्याचा जो प्रकार आहे तो कालानुरूप बदलत गेलेला आपल्याला दिसतो. परंतु शहरं पण वाढली, लोकसंख्या वाढली, जीवन पद्धती बदललेली आहे. लोकांच्या जीवनामध्ये अनेक धकाधकीच्या हे प्रसंग आहेत आणि यामध्ये हा अशा पद्धतीनं म्हणजे डीजे लावून गणेशोत्सव साजरा करावा का, डीजे लावून दहीहंडी करावी का, मग गाणीच लावायची तर त्याचा आवाज किती असावा, गाणी कुठली लावावीत, असे अनेक मतांतर आहेत. आणि याच विषयावरती आता दोन गट पडलेले आहेत. एक गट म्हणतो हे सगळं बंद करा, दुसरा गट म्हणतो हे आम्हाला चालू ठेवा, आमच्या आनंदाचा भाग आहे, आमची परंपरा आहे. परंतु हे सगळं समजून घेण्यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर अनेक विषयाच्या संदर्भामध्ये ते जनतेची भूमिका मांडतात, जनतेचे प्रश्न मांडतात, त्याविषयी आवाज उठवतात. वेलणकरजी, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. डीजेच्या संदर्भामध्ये खूप मतांतर दिसत आहेत. पूर्वी व्यक्त व्हायची लोक, पण फार थोड्या प्रमाणात व्हायची. यावर्षी जरा थोडासा आवाज जास्त आहे असं मी म्हणेन. आवाज जास्त आहे कुठल्या बाजूने, तर डीजे नको म्हणून. करेक्ट. पण परिस्थिती काय, वस्तुस्थिती काय, का डीजे नकोय, तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळात असं आहे की कुठलाही, म्हणजे मी गणपती उत्सवच म्हणत नाही, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा, कुठलाही उत्सव असो, सण असो, जयंती, पुण्यतिथी, कोणताही कार्यक्रम असो, प्रत्येक ठिकाणी तर डीजे वाजल्याशिवाय कार्यक्रम साजरा झाल्यासारखं वाटतच नाही जे कार्यक्रम करतायत त्यांना. आणि त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर साऊंड जनरेट होतो. आता या संदर्भात खरं म्हणजे कायदे आहेत, हायकोर्टाचे नियम आहेत की तुम्ही किती साऊंड प्रोड्यूस करू शकता आणि किती असला पाहिजे. म्हणजे जे साधारण रेसिडेन्शियल एरिया आहे तिथे 55 डेसिबल्स रात्री आणि 65 डेसिबल रात्री, 65 डेसिबल दिवसा, याच्यावर कोणत्याही परिस्थितीत आवाज जाता कामाचा नाही. पण ह्या डीजे मधनं आवाज 80, 90, 100 डेसिबल पर्यंत जातो. याचे अनेक दुष्परिणाम आहेत. अनेकांच्या कानांवर परिणाम झालेत, अनेकांना हृदयाला धडधड एवढी वाढते, अगदी खरं म्हणजे खिडक्या सुद्धा कापतात, अशी परिस्थिती आहे. प्रश्न असा आहे की उत्सव साजरा करण्याला फक्त डीजेच लागतो का? लोकमान्याने जी परंपरा सुरू केली त्याच्यामध्ये डीजे कधीच नव्हता, कारण तो आत्ताचा आविष्कार आहे. आणि मग गेल्या 10-20 वर्षामध्ये जे डीजेचं प्रमाण वाढलं, ते नसताना सुद्धा उत्सव साजरा होत नव्हता का? तर अप्रतिमरित्या होत होता. सगळं म्हणजे अनेक कलाकार सुद्धा या उत्सवातनं पुढे आलेले आहेत. लोक खूप एन्जॉय करायचे. म्हणजे मी आता माझं 65 वय आहे. मला कळतंय तेव्हापासून 50 वर्ष तरी मी हा उत्सव बघतोय आणि तो उत्तम चालला होता. पण हे गेल्या 10-15 वर्षात हे जे त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी चिरल्या आहेत की डीजे, लेसर, ज्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो, हे का पाहिजे, असलंच पाहिजे, आग्रह कशासाठी, ते नसताना साजरा होत नाही का, हा खरा प्रश्न आहे. मला वाटतं की त्याच्या संदर्भातले कायदे, हायकोर्टाचे निकाल, लोकांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन याच्यावर मार्ग निघालाच पाहिजे. कारण नाही तर हे कुठेतरी लोकांना त्रासदायक ठरणार असल्यामुळे या सगळ्या उत्सवांमध्ये उत्साहाने भाग घेणाऱ्यांचं प्रमाण कमी होईल, जे आपल्याला व्हायला नको आहे. काही महत्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित करताय. हायकोर्टाचाही उल्लेख केला. खरं तर हायकोर्टाने 2016 मध्ये या संदर्भामध्ये पोलिसांनी याच्या संदर्भातलं नियोजन करावं, अंमलबजावणी करावी आणि कारवाई पण करावी, ही सगळी जबाबदारी पोलीस यंत्रणेकडं सोपवलेली आहे. परंतु 16 आणि आज आपण 2026 मध्ये आहे. परंतु यावेळी पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार यांनी मात्र स्ट्रिक्टली जाहीर केलेलं आहे,
आणि तुम्ही पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहात. तुम्हाला काय वाटतं यावर्षी हे होईल? आणि दुसरा एक जोडून प्रश्न विचारतो. गेल्या वर्षी सोलापूरमध्ये डीजे मुक्त उत्सव झाला. पुणे तर गणेशोत्सव सुरू होण्याचं ठिकाण आहे. लोकमान्यांनी इथं सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. मग पुण्याला का शक्य होत नाहीये हे? हे बघा, सोलापूरकरांनी गेल्या वर्षी खरंच मनापासून ठरवून हे करून दाखवलं. सर्व पक्षीय लोक एकत्र आले, नागरिक एकत्र आले, सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही, आपल्याला हे करायचं नाही. उत्सव डीजे न लावता सुद्धा साजरा करता येतो का नाही हे आपण सिद्ध करून दाखवूया. आणि गेल्या वर्षभरात जेवढे जेवढे सण, उत्सव, समारंभ, जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम झाले, सोलापुरात ऑलमोस्ट प्रत्येक कार्यक्रमामध्ये डीजे लागलेला नाही आणि तरीही त्यांनी ते कार्यक्रम अतिशय छान प्रकारे साजरे केले. म्हणजे उत्सव कुठलाही असो, तो साजरा करण्यासाठी डीजे लागतो, हा जो एक भ्रम गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालाय तो त्यांनी पूर्ण काढून टाकला. आता जे सोलापूरला शक्य होते ते पुण्याला का होऊ नये? माझं म्हणणं आहे, पुण्यातले सुद्धा आम्ही तर महापौरांना आवाहन केलं की महापौर काय किंवा सर्व पक्षीय नेते काय यांनी एकत्र बसावं आणि त्यांनी सोलापूर पेक्षा सुद्धा पुढचं एक पाऊल उचलावं की त्यांनी फक्त डीजेच केला. आम्ही डीजे पासून, लेसर पासून ज्याचा लोकांना त्रास होतो अशी कुठलीही गोष्ट आम्ही करणार नाही. आणि हा आमच्या सगळ्यांचा मिळून असलेला विषय, याच्यात कुठलंही पार्टी पॉलिटिक्स न आणता हा पूर्णपणे आम्ही जनतेच्या भल्यासाठी घेतलेला निर्णय आहे. आणि तरीही उत्सवाचा उत्साह, रंगत आम्ही कमी होऊ देणार नाही. अशा प्रकारचं जर काही करायचा प्रयत्न झाला तर पुण्यात निश्चित होऊ शकतं आणि जे पुण्यात होतं ते देशात होतं. अशा प्रकारची आपल्याकडची आत्ताची पद्धती आहे. पण याच्यासाठी मात्र या सर्वच नेते मंडळींनी कुठंतरी जनतेशी एकत्रित येऊन हे निर्णय घेणं आवश्यक आहे. गणेश मंडळांना सुद्धा त्यांनी समजावून सांगणं अपेक्षित आहे. कालचाच एक निर्णय असा दिसला, पुनीत बालन यांनी असं जाहीर केले की 200 मंडळांनी जाहीर केले पुण्यातल्या की आम्ही डीजे वापरणार नाही. जर 200 जाहीर करतात तर उरलेल्या 300 लोकांना जाहीर करायला अडचण काय? याच्यात पोलिसांची भूमिका आतापर्यंत तरी सामंजस्याचीच राहिलेली आहे. पण असं दिसतं की अनेकदा पोलीस हतबल झालेले आहेत. ते हतबल होऊ नयेत म्हणून खरं म्हणजे 2016 साली मुंबई हायकोर्टाने एक निकाल दिला. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ध्वनी प्रदूषण रोखण्याची जबाबदारी प्राथमिकपणे पोलिसांची आहे. त्यांनी मॉनिटर करायचंय. जिथे जिथे कुठे कंप्लेंट येतील, मुळात त्यांनी कंप्लेंट नंबर जाहीर करायचे की लोकांना कंप्लेंट करण्याची सुविधा द्यायची आहे. कंप्लेंट केल्यानंतर त्या माणसाला कंप्लेंट नंबर मिळाला पाहिजे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर एन्क्वायरी करायची, कारवाई करायची, काय कारवाई केली ही त्या माणसाला कळवायची. जर कायद्याचा भंग होत असेल तर खटले दाखल करायचे. या संदर्भात महापालिका किंवा कलेक्टर यांनाही त्यांनी विश्वासात घेऊन सामील करून घ्यायचं. असे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आम्ही आता एक 15 संस्थांच्या वतीने 15 दिवसापूर्वी पोलीस कमिशनर साहेबांना भेटलो. त्यांना हे सगळं निदर्शनाला आणलं आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली की हायकोर्टाचे निर्णय पाळणं हे तुमचं प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे निदान त्या आदेशांचा मान ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये साऊंड पोल्युशन होणार नाही आणि सामान्यपणे शांततेने आयुष्य जगणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही, एवढं तुम्ही बघा. या संदर्भात मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी जगातली अतुलनीय घटना या देशासाठी तयार केली 1950 मध्ये, खूप विचारपूर्वक ही घटना तयार झाली आहे. त्याच्यामध्येच त्यांनी नागरिकांकरता 2 गोष्टी लिहून ठेवल्या. एक, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, म्हणजे मला एखादी गोष्ट नको असेल तर मी ती बोलून दाखवू शकतो, माझा आवाज दाबू शकणार नाही. आणि 2, लोकांना शांततेने जगण्याचा अधिकार. हे दोन्ही ज्या बाबासाहेबांनी आपल्याला घटनेतनं घालून दिल्यात, आपण डीजे वाजवून या घटनेचाही अवमान करतोय. बाबासाहेबांनी एवढ्या विचारपूर्वक केलेल्या घटनेमध्ये बाबासाहेबांचे याच्यात कुठतरी अपमान होतोय, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि घटनेचा अपमान हा कुठल्याही परिस्थितीत या देशामध्ये होता कामाचा नाही. त्यामुळे कोर्टांच्या वर घटना आहे आणि घटनेत नागरिकांना जे अधिकार दिलेत ते अधिकार शाबूत राखणं हे सर्वांचंच काम आहे. मग पोलिसांचं असो किंवा ते जिल्हाधिकारी किंवा मनपाचा असो किंवा गणेश मंडळांचा असो किंवा नेत्यांचा असो, हे झालं पाहिजे. ही सगळ्यांनी आग्रही भूमिका घेण्याची गरज आहे. इथे एक गोष्ट मला तुम्हाला विचारावीशी वाटते की म्हणजे राजकीय नेते जे आहेत ते आणि गणेश मंडळ ह्यांचं नातं फार जवळचं असतं. म्हणजे जर नगरसेवक हा जर विचारात घेतला तर शहरातले सगळे नगरसेवक असतील आणि फार त्याच्यावरचे म्हणजे एक आमदार, अगदी खासदारापर्यंत जाण्याची पण गरज नाही, पण आमदार, नगरसेवक हे रोजचे त्यांचे गणेश मंडळांबरोबर असलेले संपर्क असतात.
अनेकदा त्यांच्याच वर्गणीमधून त्यांनीच दिलेल्या पैशामधून ही मंडळं उत्सव साजरा करत असतात ह्या सगळ्या राजकीय नेत्यांकडून. त्यामुळे त्यांनी जर एकत्र येऊन जर सर्वपक्षीय हा निर्णय घेतला तर याची अंमलबजावणी खूप सहज आणि शक्य आहे. तुम्ही काय कसं बघता याच्याकडे? 100% होऊ शकतं, कारण ते सोलापुरात सिद्धच झालंय. आणि एवढं सांगतो तुम्हाला की मुळातच अनेक राजकीय नेतृत्व गणेशोत्सवातनं पुढे आलेलं आहे. त्यामुळे त्यांना याची पूर्ण कल्पना आहे. आणि जर सर्वपक्षीय नगरसेवकांनी, सर्वपक्षीय नेत्यांनी जर ठरवलं आणि आपापल्या कार्यकर्त्यांना, आपापल्या गणेश मंडळांना त्यांनी समजावून सांगितलं की हा कायदा आहे बाबांनो, ही घटना आहे आपली, बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आहे, त्यामुळे त्याच्या विरुद्ध आपण जाऊ शकत नाही आणि लोकांना त्रास देणं हे उत्सव साजरा करण्याचं खरं म्हणजे गमकच नाहीये. त्यामुळे आपण यावर्षी एक प्रयोग करून बघूया की डीजे मुक्त उत्सव साजरा करून काय होतं, खरंच काही त्याच्यातनं आपल्याला त्रास होतोय का, हे एकदा करून बघूया. मला वाटतं प्रायोगिक तत्वावर जरी यंदा त्यांनी करून बघितलं तरी त्यांच्या 100% लक्षात येईल की विदाऊट डीजे उत्सव साजरा उत्तम होऊ शकतो, उलट लोकांचा सहभाग आणखीन वाढतो. हे त्यांच्या एकदा लक्षात आलं तर मला वाटतं पुढल्या वर्षीपासून हा प्रश्न येण्याचा विषयच उरणार नाही. पोलीस हातबल होताना दिसतात असं तुम्ही म्हणाले. यावर्षी काय परिस्थिती दिसेल? तुमचं काही बोलणं झालंय किंवा पोलिसांचा रिस्पॉन्स कसा आहे? त्यांनी काय तयारी केली? माझं मत असं आहे की पोलिसांचा रिस्पॉन्स यावेळेला नक्कीच चांगला असेल, कारण स्वतः पोलीस कमिशनरने आम्हाला सांगितलंय की आम्ही यावेळेला अजिबात, म्हणजे परवा त्यांनी जाहीरही केलंय की आम्ही हे डीजे वगैरे काही वाजवू देणार नाही, आम्ही ती उपकरणं जप्त करू, इथपर्यंत त्यांनी हे सांगितलेलं आहे. कधी नव्हे तर पोल्युशन कंट्रोल बोर्ड पण आता उतरलेला आहे. तेही म्हणले की आम्ही मॉनिटर करू, पोलिसांना सांगू, मग त्याप्रमाणे खटले दाखल करण्यासाठी त्यांना सांगू. म्हणजे कुठेतरी आता यंत्रणा पण या संदर्भात फील्डवर उतरताना दिसत आहेत. त्यामुळे आणि मुख्य म्हणजे नागरिकांचा प्रचंड प्रमाणात होणारा विरोध म्हणजे हा व्यक्त होतोय समाज माध्यमांवर, हा व्यक्त होतोय इव्हन बाकीच्या माध्यमातनं. कुठंतरी राजकीय पक्षांना, नेत्यांना ह्याचा मुलाहिजा ठेवण्याची गरज भासणारच आहे, कारण ह्याच लोकांकडे परत त्यांना मतं मागण्यासाठी जायचंय. त्यामुळे मला असं वाटतं की हे जितकं आता त्या आकार गेले सगळं, त्याप्रमाणे निश्चितपणे राजकीय मंडळींना, नेत्यांना याच्यामध्ये भूमिका घ्यावी लागेल आणि ती भूमिका जनतेसाठीचीच असायला लागेल, असं एकंदर चित्र आत्ता तरी दिसतंय. काय होते ते भविष्यात कळेलच. हे होते विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ते. अनेक सामाजिक प्रश्नांवरती त्यांनी आजपर्यंत आवाज उठवलेला आपण बघत आलेलो आहे. आणि मुळात म्हणजे उत्सव, सण हे आनंदासाठी असतात, त्रासासाठी नसतात. आणि जर तो त्याच्यातून दुसऱ्याला त्रास होत असेल तर त्याच्यातून आनंद घेणारा हा कसा काय घेऊ शकतो, हा देखील प्रश्न खरंच पडतो. आणि मुठभर लोकांच्या आनंदासाठी तुम्ही मोठ्या संख्येनं असलेल्या लोकांसाठी त्रास निर्माण नाही करू शकत, अशी सरळ सरळ व्याख्या असते. परंतु आजपर्यंत आपण बघितलं, जसं वेलणकरांनी सांगितलं की पोलीस सुद्धा हातबल होते. हायकोर्टाने सांगितलं होतं 2016 मध्येच, परंतु अंमलबजावणी करताना कुठंतरी एक भावना लक्षात घेतल्या जातात आणि त्यामुळं कुठंतरी कारवाई करणं ह्याला थोडासा अटकाव येतो. परंतु दिवसेंदिवस माणसाचं जगणं हे कसं मुश्किल होत चाललंय हे आपण बघतोय. वाहतूक कोंडी आहे, आवाज आहे, ध्वनी प्रदूषण आहे, हवा प्रदूषण आहे, ह्याच्यातून असलेली आपली घोडदौड सुरूच आहे. आणि त्याच्यामध्ये 10-10 दिवसाचे आपले उत्सव जर आपण कर्णकर्कश आवाजामध्ये जर करू लागलो तर त्रासामध्ये भरच पडेल. तो उत्सव मग तो कुठल्याही धर्माचा असू दे, तो उत्सव हा आनंद देणारा कसा होईल आणि त्याच्यामध्ये सर्व समाजाचं पार्टिसिपेशन, सहभाग कसा वाढेल, यासाठी खरं तर प्रयत्न आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. आपण आता येणारा उत्सव जे आहेत, मग तिथं आपल्या हिंदू धर्मियांचे असू देत, मुस्लिम धर्मियांचे असू देत, ख्रिश्चन धर्मियांचे असू देत, बौद्ध धर्मियांचे असू देत, शीख असू देत, कुठल्याही धर्माचे असू देत, ते उत्सव हे आनंद देणारे व्हावेत, ते त्रास देणारे होऊ नयेत, हीच माफक अपेक्षा ही नागरिकांची. राजकीय नेते, पुढारी आणि राज्यकर्ते आणि प्रशासन याची दखल भविष्यामध्ये घेतायत का, हे होणाऱ्या अंमलबजावणीवर आपल्याला लक्षात येईल. आपण त्यावरती लक्ष ठेवून राहूया. फॉर द पीपल न्यूजमध्ये येणाऱ्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन अनिल गजालेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.